सर्वांना शालोम। आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो योहानकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं आपण ऐकूया। काना येथील लग्न। नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती। येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते। मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही। येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही। त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा। तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धी करण्याच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते। त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते। येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले। मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या। तेव्हा त्यांनी ते नेले। द्राक्षारस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाखले, तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते। तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो। तू तर चांगला द्राक्षारस आत्तापर्यंत ठेवला आहेस। येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हाचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रगट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। वाचलेली वचनं परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो। त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो। आमेन आमेन। आपण प्रार्थना करूयात। थोर अशा आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर बाप्पा, पुन्हा एक वार तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते। तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सामर्थ्यशाली देव प्रभू, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस प्रभू। त्याबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो। आजची ही प्रभुवारची उपासना प्रभू तू आशीर्वादित कर। या ठिकाणी जमलेली प्रत्येक व्यक्ती प्रभू तू तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे प्रभू। आम्हा प्रत्येकाला बाप्पा तुझी कृपा तू पुरव बाप्पा। आणि खरोखर प्रभू आजचं वचन ऐकत असताना प्रभू आम्हाला समजणारं मन आणि हृदय प्रभू तू दे। होय प्रभू, माझ्या कंठओठाला स्पर्श कर आणि प्रभू माझ्या मनचे विचार आणि माझे तोंडचे शब्द तुला मान्य असू दे। येशूच्या नावात मागते म्हणून पित्या तू ऐक। आमेन। प्रियांनो, आपण अगदी सुरुवातीपासून कित्येक वेळा हा शास्त्रभाग आपण अभ्यासलेला आहे। कित्येकदा आपण हा जो पहिला येशू ख्रिस्ताने केलेला चमत्कार त्याबद्दल आपण बऱ्याच वेळा अनेकदा आपण हा संदेश ऐकलेला आहे। संडे स्कूलमध्ये देखील याच्यावर लहान लहान मुले छोटी नाटिका तयार करतात आणि त्याच्यावर गीतं गातात आणि हा प्रसंग आपल्या सगळ्यांना अवगत असा आहे, माहीत असा आहे। परंतु पुन्हा एक वार आज प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आज पुन्हा प्रभूने मला हा विषय दिला आणि त्या विषयावर आज बोलत असताना प्रभू नक्कीच मला सहाय्य पुरवेल आणि आपल्या सगळ्यांना आजचं हे वचन परमेश्वर आशीर्वादित करील असा माझा विश्वास आहे। आपण पाहतो की पहिला चमत्कार प्रभू येशूने केलेला आहे आणि योहानाने याचं वर्णन अतिशय सुंदर असं केलेलं आहे। गालिलातील काना गावामध्ये हे एक लग्न होतं आणि येशूची आई मरिया तिथे होती। आणि सर्वात प्रथम आपण वाचतो 2ऱ्या वचनामध्ये की येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते। लग्नाचे आमंत्रण होते। प्रभू येशू हा एक जंटलमॅन आहे आणि त्याला आमंत्रण देणं अतिशय गरजेचं आहे। आज आम्ही आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही कितीतरी कार्यक्रम करतो। आमच्या मुलांचे लग्न करतो, आमच्या घरामध्ये नवीन घर असेल तर आम्ही त्या ठिकाणी ते घर, ती वास्तू आम्ही प्रभूला समर्पित करतो। त्याचप्रमाणे आमच्या घरामध्ये अनेक वाढदिवस असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात। आणि प्रियांनो, मी तुम्हाला विचारू इच्छिते की आम्ही प्रभू येशूला त्या कार्यक्रमात प्रथम आमंत्रण देतो का? आणि नसल देत
तर निश्चित आजपासून आम्ही हा निश्चय करूयात की आमच्या घरामध्ये काहीही कार्यक्रम असोत, आम्ही प्रथम आमंत्रण प्रभू येशूला दिलं पाहिजे. कारण ज्या वेळेस प्रभू आमच्यामध्ये उपस्थित असतो त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये उपस्थित असतं. आणि त्या ठिकाणी प्रभू त्याने ते आमंत्रण स्वीकारलं होतं, त्याला आमंत्रण दिलं होतं. आणि म्हणून प्रभू येशू त्या लग्नाला गेला आणि त्या ठिकाणी त्याने हा मोठा चमत्कार केलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की त्या ठिकाणी पुढे येशूला कळालं की तिथे द्राक्षारस संपलेला आहे. आणि त्या ठिकाणी मरिया होती आणि मरिया म्हणत आहे की त्यांच्याजवळ आता द्राक्षारस नाही. ही समस्या मरियेने प्रभू येशूकडे उघड केलेली आहे. आणि अशा वेळेस प्रभू म्हणत आहे की माझी वेळ अजून आली नाही. दुसरा हा मुद्दा आहे, प्रभू म्हणत आहे की माझी वेळ अजून आली नाही. आज आमच्याही जीवनात आम्ही कित्येक परिस्थितीला थकून गेलेलो असू, आम्ही प्रार्थना करत असू, आम्ही वर्षानुवर्ष आम्ही काही विशेष आमच्या मागण्या, आमच्या विनंत्या प्रभूकडे मागत असू, परंतु आम्हाला अद्यापही त्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नसेल, तर प्रभूचं उत्तर आहे माझी वेळ अजून आली नाही. ज्या वेळेस प्रभूची वेळ येईल ती वेळ योग्य असेल आणि त्यावेळेस तो आमची प्रार्थना ऐकणारा तो प्रभू असेल. पुढे आपण पाहतो की त्या ठिकाणी त्याची आई, येशूची आई त्या चाकरांना म्हणत आहे की हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. म्हणजे प्रभू येशू जे काही सांगणार आहे ते करण्यास मरिया तेथील चाकरांना सांगत आहे. आज प्रियांनो, आम्हाला सुद्धा प्रभू जे काही आम्हाला करायला सांगत आहे ते आम्हाला करायचं आहे. आम्हाला प्रभू विश्वास ठेवायला सांगत आहे. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास प्रभू म्हणतो तू ठेवशील तर देवाचा चमत्कार पाहशील. आणि खरोखर तो विश्वास ठेवण्यास देखील आम्ही कित्येक वेळा अपात्र असे ठरतो प्रियांनो. आणि म्हणून तिसरी गोष्ट आहे की आम्हाला प्रभू जे काही सांगत आहे ते आम्हाला करायचं आहे. पुढे आपण पाहतो की त्या ठिकाणी 6 दगडी रांजण आहेत. आणि हे जे दगडी रांजण होते ते यहुदांच्या शुद्धीकरणासाठी त्या ठिकाणी ठेवले जात असत. आणि हे 6 दगडी रांजण हे रिकामे होते. आणि इतके मोठे रांजण होते ते की त्यामध्ये 2-2, 3-3 मन पाणी मावेल इतके ते मोठे रांजण होते. आणि त्या काळामध्ये असं होतं की जे कोणी बाहेरून त्या कार्यक्रमामध्ये येत असत ते प्रथम बाहेर आपले हात पाय धुवून शुद्ध होऊन मग त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असत. परंतु हे 6 रांजण हे रिकामे होते. आम्हाला चौथी गोष्ट प्रभू शिकवत आहे की तुम्ही रिकामे व्हा. त्या रांजणासारखं तुम्ही रिकामं व्हा. तुम्ही शून्य व्हा प्रियांनो प्रभू पुढे. कारण ज्या वेळेस आम्ही आमचे प्रयत्न प्रभू पुढे सतत आणि सतत आम्ही करत राहतो आणि त्या प्रयत्नांना जेव्हा यश येत नाही प्रियांनो, तेव्हा त्या ठिकाणी प्रभू कार्य करत नाही. ज्यावेळेस आम्ही शून्य होतो, आम्ही पूर्ण रिकामे होतो, तेव्हा प्रभू आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याने भरतो. ते 6 रांजण रिकामे होते आणि प्रभूने त्या चाकरांना आज्ञा केली, हे 6 रांजण तुम्ही पाण्याने भरा. पाणी हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि जेव्हा हे 6 रांजणं भरली गेली तेव्हा त्या ठिकाणी प्रभूने फार मोठा चमत्कार केला आणि त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षारस झालेला आहे प्रियांनो. आज आम्हाला आमच्या प्रभू पुढे रिकामं व्हायचं आहे. आम्ही काहीच नाही, आम्ही काहीच करू शकत नाही. पुढच्या क्षणाचा श्वास देखील आम्ही प्रभूशिवाय घेऊ शकत नाही प्रियांनो. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही रिकामे होतो तेव्हा प्रभू आम्हाला ओतप्रोत भरून राहतो. त्याच्या पवित्र आत्म्याने भरतो, त्याच्या आशीर्वादाने भरतो, त्याच्या कृपेने तो आम्हाला भरतो आणि तो आम्हाला ओव्हरफ्लो करतो.
ते आशीर्वाद आमच्या जीवनातून इतरांना मिळतात. तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे आम्हाला मिळालेलं आहे ते आमच्या जीवनातून इतरांना ते मिळतं. जी कृपा प्रभूने आम्हाला दिली ती कृपा आमच्यातून इतरांपर्यंत जाते. ज्या प्रीतीने प्रभूने आम्हाला ओतप्रोत भरलेला आहे ती प्रीती आमची इतरांपर्यंत जाते. आणि खरोखर प्रियांनो, आज आम्हाला प्रभू पुढं रिकामं व्हायचं आहे. आणि म्हणून नावटिळक एका गीतामध्ये लिहितात की अंक तूच शून्या मागे मोल देशी त्याला. खरोखर आम्ही जर शून्य झालो तर आमच्या शून्याच्या पुढे परमेश्वर काहीतरी अंक लावतो आणि त्या शून्याला खरी किंमत प्राप्त होते. आम्ही प्रभू शिवाय काहीच नाही, आम्ही अगदी निशुल्क असे आहोत. परंतु ज्या वेळेस आमच्या शून्यापुढे प्रभू अंक लावतो तेव्हा आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, किंमत प्राप्त होते. आणि प्रभूने खरोखर आमचं जीवन हे अतिशय किमती असं मोलवान रक्ताने विकत घेतलेलं आहे. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही अति मोलाचे आहात. आम्ही अति मोलाचे आहोत प्रियांनो. आणि म्हणून हे जे 6 रांजण रिकामे होते तसं आम्हाला रिकामं व्हायचं अतिशय गरज आहे. त्या काळी असं होतं की हा लग्नविधी 7 दिवस चालायचा प्रियांनो. आपल्याकडे फार तर 2 किंवा 3 दिवस लग्न चालतो. साखरपुडा होतो, हळद होते, त्यानंतर लग्न आणि काही काही ठिकाणी रिसेप्शन पण होते लग्न झाल्यानंतर. परंतु ह्या यहुद्यांमध्ये हा जो लग्नविधी होता हा लग्नविधी 7 दिवसांचा असत. आणि आत्ता सध्या आम्ही काही लोक, निवडक लोक, जे आमचे रिलेटिव्ज आहेत, जे आमचे नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे जे आमच्या ओळखीचे आहेत, शेजार पाजारचे आहेत, ज्या ठिकाणी आम्ही नोकरी करतो अशा ठिकाणच्या लोकांना आम्ही त्या लग्नासाठी आमंत्रित करतो. परंतु त्या काळामध्ये संपूर्ण गाव त्या लग्नाला हजर असायचं. आणि साधारण त्या काना गावची लोकसंख्या त्या काळी 300 लोकसंख्या होती, जास्त काही नव्हती. आणि 7 दिवस हा वधू पिता त्याची जबाबदारी या लोकांना दररोज जेवण देण्याची आणि त्यानंतर द्राक्षारस देण्याची, द्राक्षारस पुरवण्याची जबाबदारी त्या वधू पित्याची असायची. आणि जर यदा कदाचित जेवणामध्ये काही कमी पडले किंवा जर पिण्यामध्ये द्राक्षारस कमी पडला तर ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट असायची, लज्जास्पद गोष्ट असायची. आणि मग कधी कधी जर असं काही कमी पडलं तर त्या वधू पित्याला लज्जेने मान खाली घालावी लागायची. अनेक लोक वेगवेगळे काहीतरी बोलायचे, चिडवायचे आणि त्या बोलण्याने वेळ प्रसंगी हा वधू पिता आत्महत्या देखील करत असायचा. इतकी भयानक परिस्थिती त्या काळामध्ये होती. आणि 7 दिवस संपूर्ण गावाला जेवण देणं ही काही तोंडची गोष्ट नाहीये प्रियांनो. आणि हा वधू पिता ह्या जेवणाची सोय करत असायचा आणि द्राक्षारसाची देखील सोय करत असायचा. आणि शेवटचा दिवस होता, 7वा दिवस होता आणि त्या ठिकाणी द्राक्षारस संपलेला आहे आणि येशू त्या ठिकाणी हजर आहे. आणि आपण पाहतो की मरिया त्याला सांगत आहे की द्राक्षारस संपलेला आहे. मरिया सांगत आहे त्या ठिकाणी द्राक्षारस संपलेला आहे आणि येशू म्हणत आहे की माझी वेळ अजून आलेली नाही. आपण पाहूयात प्रियांनो, ह्या दोघांमधलं जे संभाषण होतं तरी देखील मरिया सांगत आहे चाकरांना की हा जो काही सांगेल ना ते तुम्ही करा. आणि मग येशूने त्या ठिकाणी पाहिलं की पाण्याचे 6 दगडी रांजण रिकामे आहेत आणि येशूने त्यांना आज्ञा केली की रांजण पाण्याने भरा. आणि ह्या चाकरांनी काय केलं, हे रांजण काठोकाठ पाण्याने भरलेले आहेत. आणि मग त्याने सांगितलं की आता यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. जो सर्व काम जेवणाचं त्याच्याकडं सोपवलं जात असं तो भोजन कारभारी त्याच्याकडे हा द्राक्षारस प्रथम चाखायला न्या. आपण पाहूयात पाण्याचा द्राक्षारस कधी झाला.
रिकामे भांडे होते, रिकामे रांजण होते, त्यामध्ये पाणी भरलं तेव्हा ते द्राक्षारस झाला का? कदाचित ते भोजन कारभाऱ्याकडं ते काढून नेताना पाण्याचा द्राक्षारस झाला का? पाण्याचा द्राक्षारस कधी झाला प्रियांनो? प्रभूने त्याच्यावर आशीर्वाद मागितला का? त्याने त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना केली का? कधी पाण्याचा द्राक्षारस झाला? प्रभूचं कार्य होण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. ज्या वेळेस त्याचा समय येतो, क्षणात निमिषात प्रभू त्या ठिकाणी कार्य करतो प्रियांनो. ज्या वेळेस ते पाणी त्या रांजणातून काढलं गेलं, त्याचा द्राक्षारस झालेला होता. किती अद्भुत गोष्ट आहे. पाण्याचा द्राक्षारस करणं ही किती अद्भुत आणि महान अशी गोष्ट आहे. आणि हा पहिला चमत्कार प्रभूने त्या लग्नामध्ये केलेला आहे. आणि योहान त्याला चमत्कार म्हणत नाही, तर चिन्ह म्हणून संबोधत आहे. हे पहिलं चिन्ह प्रभूने केलेलं आहे. आणि आपण पुढे पाहतो की त्यावेळेस जेव्हा त्या भोजन कारभाराने तो द्राक्षारस चाखला, तेव्हा त्याने त्या वराला बोलवलं. जो त्या ठिकाणी ज्याचं लग्न होतं, तो वर त्या ठिकाणी आला आणि तो भोजन कारभारी त्याला म्हणत आहे की प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आत्तापर्यंत ठेवला आहे. कधी पण आपण पाहतो की सुरुवातीला जेवण अतिशय चांगलं असतं आणि संपत आल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतलं जातं किंवा ते पुरण्यासाठी आपण ते वाढवतो, ते जेवण पाणी टाकून वाढवतो. परंतु या ठिकाणी मात्र शेवटी सुद्धा अतिशय चांगला द्राक्षारस त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. हे एक अद्भुत चमत्कार प्रभूमुळे त्या ठिकाणी शक्य झालेला आहे. जर प्रभू येशू त्या लग्नामध्ये आमंत्रित नसता तर प्रियांनो आज काय घडले असते? आज काय घडले असते? कदाचित त्या ठिकाणी तो द्राक्षारस संपला असता आणि पुढे तिथली जी मंडळी, जे पाहुणे तिथं आलेले होते, ते तसेच निघून गेलेले असते आणि त्या ठिकाणी त्या वधूपित्याला अतिशय त्या ठिकाणी त्याची मानहानी किंवा अवहेलना त्या ठिकाणी त्याला सहन करावी लागली असती. परंतु त्या ठिकाणी प्रभूला आमंत्रित केल्यामुळे प्रभूने त्या ठिकाणी त्याचं सामर्थ्य सर्वांना दाखवून दिलेलं आहे. पुढे आपण पाहू की द्राक्षरस तयार करताना कशाची गरज लागते? काय अपेक्षित आहे द्राक्षरस तयार करण्यासाठी? कोण सांगू शकेल का? द्राक्षरस तयार करायचा आहे. द्राक्षरस तयार करण्यासाठी काय गरजेचं आहे? द्राक्ष. येस, हो, द्राक्ष गरजेचे आहेत. आणि त्या ठिकाणी प्रभूने सांगितलं का द्राक्ष आणा म्हणून? नाही. द्राक्षरस तयार करण्यासाठी सर्वात पहिली बेसिक गरज आहे की त्या ठिकाणी द्राक्ष पाहिजेत. आणि प्रभूने काय सांगितलं की हे 6 दगडी रांजण पाण्याने भरा. कदाचित ते चाकर म्हणत असतील, हा असं कसं प्रभू काही पण सांगत आहे? जिथं द्राक्षरस करण्यासाठी द्राक्ष पाहिजेत आणि हा सांगत आहे की पाण्याने ते रांजण भरा. कुणी पाण्याचा द्राक्षरस केलाय का? प्रियांनो, द्राक्षरस तयार करण्यासाठी द्राक्ष पाहिजे असतात. आणि पूर्वी तेव्हा काही ज्युसर, ग्राइंडर काही नव्हते. ते द्राक्ष पायाने तुडवले जायचे, ते कुस्करले जायचे, ते क्रश केले जायचे आणि त्यानंतर त्या द्राक्षाचा जो रस निघत असत तो गाळून त्याच्यावर अनेक प्रोसेस करून तो गरम करून आणि मग तो द्राक्षरस तयार केला जायचा. आणि हा द्राक्षरस तयार करण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, ती फार मोठी आहे आणि त्याला फार वेळ लागतो. आता लगेचच द्राक्ष तुडवले आणि त्याचा रस तयार करून लगेचच द्राक्षरस तयार होत नाही. तर तो द्राक्षरस साठवून ठेवला जातो. वर्षानुवर्ष तो एका भांड्यामध्ये ठेवला जातो आणि मग त्याला एक वेगळी टेस्ट यायला लागते. जितका जुना द्राक्षरस तितकी त्याची चव जी असते ती अप्रतिम असते. आणि ही वाईन जितकी जुनी असते तितकी ती चव अतिशय चांगली आणि चांगली असते. प्रियांनो, क्षणात निमिषात प्रभू
पाण्याचा द्राक्षरस करतोय. किती अद्भुत गोष्ट आहे. आता मी तुम्हाला उत्पत्तीकडे घेऊन जाते आणि एक प्रश्न विचारते की प्रभूने सूर्य आणि चंद्र कोणत्या दिवशी निर्माण केले? कितव्या दिवशी निर्माण केले? चौथ्या दिवशी. येस सिस्टर, चौथ्या दिवशी प्रभूने सूर्य आणि चंद्र निर्माण केलेले आहेत. मग 4 दिवस पृथ्वीवर अंधार होता का? नाही. व्हेरी गुड. 4 दिवस पृथ्वीवर अंधार नव्हता प्रियांनो. बघा, 3रं वचन मी वाचत आहे. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा पहिला दिवस. प्रभूने प्रकाश कधी तयार केला? पहिल्या दिवशी तयार केला. आणि सूर्य चंद्र तारे कधी निर्माण केले? चौथ्या दिवशी निर्माण केले. प्रभूला प्रकाशासाठी सूर्याची गरज होती का? नाही प्रियांनो, सूर्याची गरज नव्हती. पहिल्याच दिवशी देवाने प्रकाश तयार केला, कारण देव स्वतः प्रकाश आहे. या ठिकाणी सुद्धा प्रभूला द्राक्षाची गरज नव्हती द्राक्षरस तयार करण्यासाठी. त्याने पाण्याचा द्राक्षारस केला. इतका अद्भुत हा आमचा जिवंत देव आहे, ज्याची आम्ही कल्पना करू शकत नाही. आणि ह्या देवाने आम्हाला अद्भुतरित्या त्याच्या आशीर्वादाने भरलेला आहे. आपण पाहतो प्रियांनो की हाच प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला, ठेचला गेला. जेव्हा द्राक्षरस तयार करताना ती द्राक्ष ठेचली जातात, क्रश केली जातात, तुडवली जातात, तसाच आमचा प्रभू माझ्या आणि तुमच्या पापासाठी मारला गेला, ठेचला गेला. तो आमच्या पापाच्या दलदलीमध्ये तो चुरगळला गेला त्या ठिकाणी. आणि त्याच्या शरीरातून प्रत्येक रक्ताचा एक एक थेंब सांडला गेला, आणि त्या रक्ताने त्याने आम्हाला पापापासून दूर केलेला आहे. आज इतकं महान बलिदान प्रभू येशूने त्या वधस्तंभावर आमच्यासाठी केलेलं आहे प्रियांनो. आणि खरोखर आज त्याने आमच्या जीवनातून पापाची मुक्तता केलेली आहे. आम्हाला पापमुक्त केलेला आहे, आणि आमचं जीवन पाण्याचा द्राक्षारस आम्हाला त्यांनी बनवलेला आहे. आज आम्ही सर्वजण द्राक्षारस आहोत. आमचं जीवन द्राक्षारस आहे. परंतु आम्ही प्रियांनो काय करत आहोत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आम्ही आमच्या जीवनाचं पुन्हा पाण्यात रूपांतर करत आहोत का? द्राक्षारसातून आम्ही पुन्हा पाण्याकडे जात आहोत का? ज्या प्रभूने आम्हाला पाण्यापासून द्राक्षारसापर्यंत नेलेलं आहे, आम्ही पुन्हा तेच आणि तेच पाप करून, प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी सतत आणि सतत करून आम्ही पुन्हा प्रभूला त्या वधस्तंभावर खिळवत आहोत. पुन्हा आम्ही त्याला आमच्या पापाच्या ओझ्याखाली मारत आहोत. आम्ही त्याला ठेचत आहोत. आम्ही तेच करत आहोत का? आणि आमचं जीवन पुन्हा द्राक्षारसापासून पुन्हा पाण्याकडे जात आहे का प्रियांनो? आज विचार करूयात, आणि खरोखर आज प्रभूच्या चरणाजवळ आम्ही अतिशय लीनतेने आणि नम्रतेने येऊ, आणि हा काना येथील लग्नाचा प्रसंग आम्ही खरोखर आज त्याच्यावर मनन आणि चिंतन करू. पहिली गोष्ट आपण की आमचा कोणताही कार्यक्रम असू, आमच्या जीवनामध्ये प्रभूला आम्ही पहिलं आमंत्रण दिलं पाहिजे. प्रभू आमच्या जीवनामध्ये आमंत्रित हा पाहुणा असलाच पाहिजे. जोपर्यंत प्रभूची वेळ आमच्या जीवनात येत नाही, तोपर्यंत आम्हाला त्या वेळेची वाट पाहायची आहे प्रियांनो. जे काही आम्हाला प्रभू सांगेल आम्हाला ते करायचं आहे. त्या ठिकाणी आम्ही आमची शक्कल लढवायची नाही. त्या चाकरांना प्रभूने सांगितलं की तुम्ही पाण्याने ते रांजण भरा. कदाचित त्या चाकरांनी प्रभूला म्हटलं असतं की प्रभू, अरे द्राक्ष लागतात द्राक्षरस तयार करायला, पाण्याचा कधी द्राक्षरस होतो का? असं जर ते म्हटले असते तर कदाचित त्या ठिकाणी तो चमत्कार झालाही नसता. म्हणून प्रभू आम्हाला जे काही सांगणार आहे ते आम्हाला करायचं आहे.
त्या 6 रांजणासारखं आम्हाला रिकामं व्हायचंय. आमचं अंतःकरण, मन आम्हाला पूर्ण रिकामं व्हायचंय. जोपर्यंत आम्ही प्रभू पुढे रिकामे होत नाही, तोपर्यंत प्रभू आम्हाला त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या कृपेने, त्याच्या प्रीतीने तो भरणार नाही प्रियांनो. आणि खरोखर शेवटची गोष्ट, त्याने आमच्या जीवनाचा जो द्राक्षारस केलेला आहे तो आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. पुन्हा आम्हाला द्राक्षारसाकडून पाण्याकडे जायचं नाही आहे. आज प्रभू आपल्या सर्वांना त्याची कृपा पुरो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगान युग असो. आमेन, आमेन.